गुड मॉर्निंग. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं. याला सांगते तोंड बंद करायला कधी बसो, मला व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे. ग बसा ऐकत नाही. हा म्हणजे मग आता गॅस चालू केलाय तर तवा हे व्हायला लागलाय ना. इथे नाश्त्याची तयारी चालली. आज थोडस जायचंय, त्यांना टाइम झालाय, घाई झाली थोडीशी. मी पण झोपून राहिली, डबा नाही तर अलाराम नाही लावला तर मग उठली नाही, झोपून राहिली. तिथे आता ह्यांच्यासाठी ऑमलेट बनवते. आणि आज आहे शुक्रवार. मस्त चीज ऑमलेट बनवते आणि पाव मस्त गरम करते बटर लावून. आणि माईसाठी पण नाश्ता बनवायचा आहे, पोहे माझ्या काकीसाठी, तर त्याची पण बाजूला तयारी करते लगेचच. तुमचं झालं का नाही मैत्रिणींनो नाश्ता पाणी? तुम्ही पण कळवा मला, नाश्ता काय खाल्ला, काय बनवलं. आता माझ्यासारखं मस्त चमचमीत बनवा. लगेच तवा घ्या, तापायला ठेवा, अंडी फेटा, मस्त ऑमलेट बनवा, हाफ फ्राय बनवा. बरोबर. आणि खायला द्या तुम्ही पण तुमच्या घरच्यांना. तुम्ही खा, चालन. काय बोलते, चालन. चहा बनवायची अजून. आता इथे यांच्या नाश्त्याची तयारी, माईच्या नाश्त्याची तयारी. लय लगबग असते माझ्या मागं, काय बोलायचं ना. हांडे लागत नाही बाई, ठेवून दिले पाहिजेत आता जम्बो बॅगा ना. चला इथे बाजूला पोह्याची पण तयारी करून घेते. कढई ठेवली आहे, तेल टाकते मस्त आणि छान असे पोहे बनवून देते काकीला. इथं पोहे भिजत घातले ते चाळणीत. इथं कांदा, कोथिंबीर, टोमॅटो सगळं कट करून घेतलेले आहे. तोपर्यंत यांचा नाश्ता, नंतर काकीचा बाजूला साईडला काकीचा नाश्ता बनवतो. लक्ष द्यायचं. वरडते तर असे तर मला तर माझे हातपाय कापायला लागले. नाही ठेवली मी, आहे मला माहिती. कोणी काय ते नाही गेले, हाय आहो. तिथे पोह्यासाठी शेंगदाणे टाकून घेते बाजूला. सगळी नाही मिक्स केली आहे, मी ठेवली आहे कुठंतरी. असं ना अशी दिसत खोचलेली तरी आता टायमाला लक्षात नाही यायची. हा पागल काय नाही दिसत सवच ते. तुम्ही नका सांगू मला, मी आहे तर तरी नाही तसं करून द्यायची. आणि रात्री मैत्रिणी उशीर झाला, मॉलला जाऊन आली. आल्यावरती किराणा भरून ठेवला नाही. पहिले जेवलो आम्ही, जेवण बनवून गेले होते. मेथीची भाजी, भाकरी बनवल्या. काकीला पण मग बोललं तोंडाला चवीन जरासं, म्हणल्या भाकरी राहू दे, नाही तर चपाती. भाकरी दिल्या बनवून. आणि आमच्यासाठी होती काल सकाळी मस्त वाटाण्याची उसळ बनवली होती मी. वाटाण्याची उसळ, भाकरी, डाळ भात होता. मस्त जेवण वगैरे केलं. सगळं किराणा भरून ठेवला. 11 11:30 वाजले मला. व्हिडिओ पण नाही केला मी घरी आल्यावरती एंड करण्यासाठी. चला आता इथं साहेबांचं ऑमलेट मस्त होते. इकडे काकीचा नाश्ता पण बनतोय. मस्त चहा बनवून देते आणि पोहे बनवून देते. इथे मिरची टाकून घेते, थोडीशी टाकते बाई, नाही तर तिखट नाही. आता मस्त ऑमलेट बनवलं. मस्त चीज ग्रेट करते याच्यावरती. कसा जात बनला आता, चमचमीत नाश्ता देते बघा. आणि साहेब खुश होऊन जातील नाही. एवढ्या बाबतीत तर नशीबच आहे साहेबांचं आमच्या. नेहमीच आम्ही खाताना बोलतच असते, असंच राहू दे ग बाई, देव करू माझ्या नवऱ्याचं नशीब, नाही का. चला मैत्रिणींनो, ऑमलेट रेडी. पाव टोस्ट करते मस्त. मस्त चीज ग्रेट केले. आता इकडे तोपर्यंत हे पण पोहे पण बनता येते. साईड बाय साईड चहा ठेवून घेते लगेच ताबडतोब. मस्त इथं बटर लावून पाव पण टोस्ट केले ते. आणि मैत्रिणी हे पाव चहा सोबत वगैरे टोस्ट केलेले पाव खायला खूप टेस्टी लागतात. हे छान. साईडला पोह्याला हळद टाकून घेतली, थोडीशी मीठ पण टाकते. नाही तर तुम्हाला दिसलं नाही व्हिडिओमध्ये तर बोलसाल मीठ नाही टाकलं. थोडंसं टाकते मैत्रिणी, जास्त खारट नको.
ऑमलेट पाव लीजिए साहब। हारो पाव चपाती नाही ना तिकडं मोबाईल आता इथं हे चालू आहे ना ते काढून घ्यायला लागेल। हा कशासाठी फोटो काढायला 2च मिनिटं आली। इथे आता छान माझ्यासाठी पण बनवलंय। पलटी करायच्या आधीच मी उभी याच्यावरती चीज ग्रेट केलं आता शिकायचं ना। इथे पोहे पण रेडी आहेत बनवून। चहा ठेवते आता, नाश्ता काढून घेते माझा आणि चहा ठेवते। तर मैत्रिणींनो कसा आहे माझा नाश्ता तुम्ही पण सांगा मला। कसा वाटलं तुम्हाला ऑमलेट, चीज ऑमलेट? पोहे तर कॉमन आहे पण तरी पण पोह्यामध्ये पण भरपूर हे असते नाही का, काही काहींना बनवता येत नाही अजून। चिखल असा बनतो पोह्याचा, कधी कधी पोहे पण चांगले नसतात मग त्याच्यामुळे पण तसं होतं। पण छान असे चांगले ब्रँडेड पोहे घेतले, फॉर्च्यूनचे पॅकेट येतात ते, त्याच्यातले पोहे छान असतात ते पॅकेटवाले पण आणि सुट्टे पण। फक्त क्वालिटी चांगली असली की मग पोहे मस्त फुले फुले बनतात चांगले, असं चिकट होत नाही, एकमेकाला चिपकत नाही। हे बघा आता मस्त एकदम फुले फुले झाले मस्त। खोबरं वगैरे किसून, लिंबू नाही खाते बाकी आमच्या त्यामुळे लिंबू नाही देणार आहे। नाही चिपकलं वा। आणि तवा आमचा नॉनस्टिकच्या पॅनपेक्षा पण भारी आहे, डोश्याला तर एकदमच चांगला आहे। कारण याच्यावरती कसं काळा करण्याचं याला कारण तेच आहे, पाठवून गोरा आहे, पुढून काळा केलाय की चिपकत नाही काही त्याच्यासाठी। पाव देऊ आहे ना, नको ना? डबे आता घरी गेले का काय झालेत माहित नाही, घराकडे कधी चक्कर मारू बाई, सगळे डबे माझ्याकडे घरात गेले। मस्त आता इथं पोह्याचा डबा भरलाय। साहेब ऑफिसला जाता जाता ड्रॉप करतील तिथं आता। आणि मी पण आता चहा करून घेते नाही नाश्ता खाऊन घेते। थोडीशी त्यांना पण देते चहा, नको देऊ माईला देऊ ना। ते मैत्रीण ताबडतोब किचन पण क्लीन करून घेतलं, लगेच चहा ठेवली, चहा उकळली आहे आणि आता मस्त चहा देते यांना पण। माझा नाश्ता तोपर्यंत थंड झाला, मला कधीच गरम खायला भेटत नाही, म्हणजे थोडा तरी हलका गरम पाहिजे ना। माझा नेहमी चहा असो, तशी मला चहा गरम नाहीच पित, मी कोमटच पिते, पण तरी पण चहा थंडच होऊन जाते। मला कधी गरम गरम दुसऱ्यांना तयारी करेपर्यंत माझं सगळं जेवण थंड होऊन जातं। काही गोष्टी कशा गरम गरम छान लागतात ना। पहिले तर सकाळची उठून देवपूजा वगैरे असते माझी सकाळची रोज। झाडलोट केली, अंथरुणं काढली की देवपूजा पहिली केली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर मग जेवणाला वगैरे लागते। जर उशिरा डबा असेल तर, आणि लवकर डबा असेल तर मग त्या दिवशी नाही मैत्रिणी, त्या दिवशी पहिला टिफिन बनवते, नंतर हे गेले की मग आरामात आंघोळ नाश्ता वगैरे झाडू बिडू सगळं काही करून, आणि अजून पण मशीनमध्ये कपडे स्पिन केलेली ती पण सुकवायची। कामांची अशी लिस्ट आहे का विचारू नका माझ्याकडं, त्यातून पण मला आराम पाहिजे, असं आराम करायचाच असतं। चला नाश्ता करून घे, तुम्ही पण या। तर माझा नाश्ता खाऊन झालाय आणि साहेबांचं पण आवरलंय, मस्त तयार झाले ते बघा, बघू द्या एकदम हिरो सारखे बघा। नमस्कार नमस्कार, एकदम झपूक झुपूक सूरज चव्हाण झपूक झुपूक कामाला जाऊ कामाला। छान तयारी केली, मला पण करायची, आता करते मी। की हा असं का होतं ते समजत नाही का, लग राहते। मस्त गरमागरम चहा मला पेल्यात, त्यांना कपात
मैत्रीण आता हे तरी गेलेले आहेत ऑफिसला. आता पुढची कामं माझी स्टार्ट. इथे आता कपडे आली तर इस्त्रीची करून, म्हणजे मीच घेऊन आली खाली. नाश्त्याला आणायला गेली होती तर कपडे पण घेऊन आले. तर कपाटात लावून टाकते मस्त. आता हाय अजून वेळ आहे, 9:30 झाले ते आताशी. तर त्यांना उशीर होत होता म्हणून पहिले त्यांची तयारी करून दिली, आपलं काय नंतर होईल. मस्त अशी कपाटात कपडे वगैरे लावून टाकते सगळी. माझं कपाट तसं व्यवस्थित असतंय. असं आता धावपळ वगैरे चालू असते त्याच्यासाठी कसं होतं इकडे तिकडे थोडंसं. पण शक्यतो माझं कपाट मी असं खराब नाही होऊन देते. कपाटच नाही, कुठल्याच गोष्टी नाही. आणि एखादी वापर आहे त्याच्यामुळं व्यवस्थित राहतं सगळं. कसं लहान म्हणजे असं बाळ वगैरे कोण आहे लहान घरामध्ये, कोण नाही ना. आणि माझी मुलगी होती तेव्हा ती पण मस्त अटेंड करायची, सगळं छान ठेवत होती कपाट बिपाट सगळं. मला काय बघायला लागत नव्हतं. कपडे घडी करण्यापासून मशीन लावायला, कपडे सुकवायला, मस्त कामाला खूप मदत व्हायची तिची. आणि आता ती तिच्या घरी पण तशीच आहे, छान सगळं हँडल करते. घरातल्या कामात तरी छान आहे, खूप हुशार आहे. इथे यांचे असे कपडे सगळे लावून घेते. तिच्या पण सोबत तिचं बाळ आहे, तरी पण बाळाला बघून छान घर ठेवते, ती पण मस्त घर ठेवते. आणि स्वयंपाकाला तर अगदी आता माझ्या पायावर पाय दिलाय म्हणायला हरकत नाही. छान स्वयंपाक पण करते, नॉनव्हेज असू द्या व्हेज असू द्या, मस्त जेवण येतं तिला. आणि तिचे मिस्टर पण मस्त असे फूडी आहेत, त्यांच्यासारखेच आहेत. मस्त आवडतं त्यांना पण जेवण वगैरे चांगलं चांगलं खायला वगैरे देते ती बनवून. कुठलं काही नाही सुचलं तर मग मला व्हिडिओ कॉल करून विचारते आणि मग त्याच्यामध्ये बघून. म्हणून मग कधी कधी त्यांचा पण हट्ट असतो की मम्मी टाक ना तुझ्या रेसिपी, मम्मी टाक ना. साधं सिंपल कधी कधी काय असतं, पण तरी पण पाहुण्यांना कसं भाज्या वगैरे आवडून जातात नाही का. आता गावच्या पद्धतीने कधी हिरवं वाटण टाकून बटाट्याची भाजी वगैरे केली तर आवडतात त्यांना पण मस्त. इथे छान असे मस्त कपडे लावून झाले. आणि फार कंटाळा येतो कधी कधी कामं करून करून, पाय थरथरायला लागतात. तर अजून तसे काही एवढं ठीकठाक नाही वाटत आहे. गोळ्या चालू आहेत अजून, पण मेडिसिन चालू आहे. मध्ये मध्ये मी येतच पायाचं दुखणं. ते पण आता सकाळी बोलत होते तुझे जसे पाय दुखतात तसं माझं दुखायला लागले. बोल मेडिसिन खात जा, होईल बरं. गोळ्या आणून ठेवायच्या थोड्याशा. आता जास्त गोळ्या खाणं पण बरं नाही, पण आता दुखण्याला पर्यायच नाही. काय तर काय करायचं. आताची दुखणी अशी आहे की सहन करण्याच्या पलीकडे. नाही तर मी कधी औषध वगैरे घेत नव्हती. मी कधी अशा छोट्या मोठ्या दुखण्याला, सर्दीला, थंडी तापाला मी कधीच औषधं खाल्ली नाही. पण आता दुखतंच असं ना, एवढं हे होतं की माणूस सहन नाही करू शकत, इतकं जास्त दुखतं. म्हणून ही औषधं वगैरे खायची वेळ यायला लागली आता. नाही तर पहिलं कधी नाही. सर्दी थंडी ताप आला तर एक क्रोसिन जरी घेतली तरी व्हायचं. आता क्रोसिन बंद केल्या. क्रोसिन आम्ही खात पण नाही आणि माझ्या घरात आहे पण नाही. नाही तर पहिलं मला नेहमी डोकं वगैरे दुखायचं, प्रवासाला गेलं का क्रोसिनची सवय होती. जेव्हा नंतर परत कपाट लावेल व्यवस्थित तेव्हा मी परत दाखवेल तसं तुम्हाला. आता तरी असं म्हणजे तरी पण बिघडलेलं नाही आहे मैत्रिणीनं. जसं लहान मुलं असली कोणाच्या घरात, 2-3 माणसं असतात, मग ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या हाताने घेतले कसे ओढले जातात ना, विस्कटले जातात, तसं तरी नाही आहे अजून माझं. पण तरी पण जेव्हा मी साड्या माझ्या बॉक्समध्ये बेडमध्ये ठेवून दिलेल्या आहेत खाली, सिंगल बेड आहे तर त्याच्यामध्ये कसं साड्या खाली त्याचे साड्यांचे बॉक्स आहे त्याच्यामध्ये, आणि ब्लाऊजचं पण बास्केट भरून आतमध्ये ठेवून दिलेलं आहे. म्हणजे कसं जास्त हे नाही होते. आणि आता इथं नाश्ता बिष्टा झाला आहे. किचन तरी क्लीन केलं आहे मी. भांडी आहे थोडीशी, पटकन आता भांडी घासून घेते मैत्रिणींनो. म्हणजे कसं आल्यावरती आता माहित नाही हॉस्पिटलला तिकडनं तिकडं जाते की काय, का तिकडे जर गेली मॅडमला मग काय बनवलं जेवण वगैरे तर मग तिथेच मी हे करते. मॅडमला सांगून ठेवले मी कालच, माझी काकी दवाखान्यात आहे तर मग तसं तिकडनं पण काकीकडनं. कारण घरी या बनवा मैत्रिणींनो, परत जा, कारण बस स्टॉपवरून घरी यायला 5-7 मिनटं मग दगदग होते माझी पण. तर त्याच्यासाठी नको, मग तिकडेच काय बनवलं तर मॅडमकडून थोडंसं बनवून मग काकीसाठी भाजी चपाती म्हणा किंवा डाळ भात वगैरे जे पण बनवेल तो टिफिन घेऊन मला पोरं आली कोणी घेऊन जावं लागायचं तर मग मी जाईल. कारण माझ्या इकडनं लांब आहे कलिण्यासाठी जायला मला. इकडनं रिक्षाला पण दुपारी जा संध्याकाळी जा एवढं ट्रॉफिक असतं, त्याच्यामुळे कसं एकटीला जाणं पॉसिबल नाही वाटत आहे.
काल होतं भावाचं काम या साईडला होतं, कामावर जाताना पण मला त्यांनी सोडलं, येताना पण त्यांनी सोडलं मला. तर मग बरं झालं. आणि 2 वाजता तो घेऊन गेला, 4 वाजता ते आले मला घ्यायला तिथे. मग एवढं काही प्रॉब्लेम नाही वाटला. आता बघू आजच्या दिवस नाही तर उद्याच्या दिवस लास्ट असेल तर सोडतील मग काकीला हॉस्पिटलमधून घरी सोडतील. घरी गेलं काही टेन्शन नाही एवढं. दवाखान्यात तोपर्यंत आता काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आता त्यांना पण मुलगी नाही, मीच मुलगी म्हणायची त्यांच्याशी. आणि त्याच्यावरून एक जोक आठवलं, ज्यावेळेस त्यांना मी तिथंच होते काकाकडे, माझं लहानपण काकाच्याच घरात गेलेलं आहे. तर जेव्हा पण मी काकाकडे असायची, मोठ्याला तर मी सांभाळे राहुलला, पण रोहितच्या टायमाला मी नव्हती तिथे. पण मला असं इच्छा होती की माहिती त्यांना मुलगी नाही झाली पाहिजे, त्यांना मुलगी झाली तर हे लोक मला जीव नाही लावायचे त्याच्यासाठी. आणि मी देवाला लई प्रार्थना करायची की नको देवा यांना मुलगी नको. माझ्या आईच्या टायमाला पण मला कळत नव्हतं एवढं, म्हणजे माझ्या आताचे भाऊ आहे तेव्हा पण बोलायचे म्हणजे मला बहीणच पाहिजे, बहीण नको आहे, मी एकटीच असायला हवी त्यांच्यासोबत. असं माझं होतं. आता माझ्या जशा काकाच्या मुली आहेत त्या माझ्या बहिणी, बाकी आम्ही 2 भाऊ आहे आणि मी एक बहीण त्यांच्यामध्ये. आणि मग काकाची मुलं वगैरे पकडून आम्ही सगळे, त्या काकाला आता 2 मुलं आहे. गावाला दुसरे काका आहेत माझे, 2 नंबरचे काका त्यांना 2 मुली, आणि 3 नंबरचे काका आहेत त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगा आहे. तर असे आम्ही 5 बहीण भावंड आहे. सगळी चांगली आहे, सख्यासारखीच राहतात मस्त व्यवस्थित राहतात. माझा परिवार पण तसा खूप चांगला आहे, सगळे चांगले आहेत. गावी गेले की नक्की सगळ्यांची ओळख करून देईन मी आता तुम्हाला. झाली आता छान मस्त भांडी पण घासून झाली. तुमच्या बरोबर बोलता बोलता माझं काम पण आवडतंय. आणि बऱ्याच गोष्टी माझ्या अशा पण असतात, व्हिडिओ कॉल, मुलींसोबत व्हिडिओ कॉल, बहिणीसोबत व्हिडिओ कॉल चालू असला का माझं काम चालूच असतं. मी काम करता करताच बोलते त्यांच्याशी. आणि कधी व्हिडिओ बनवताना असं चालू, पण माझा हात बंद नाही. आणि अगदीच कोण नसेल तर मस्त जुनी गाणी लावून द्यायची, आणि जुनी गाणी लावून द्यायची, मग गाणी ऐकता ऐकता आपलं काम चालू ठेवायचं. छान वाटतं मला. कधी कामं पण होऊन जातात ते पण समजत नाही, आणि भारी वाटतं मैत्रिणींनो. कारण मी गाण्याची मला पहिल्यापासून आवड आहे, कामांच्यात पण होते तरी पण मी हे करायची. आता कसं या कामामध्ये मोबाईल इथे अलाउड नाही, त्याच्यामुळे मी मोबाईलला गाणे वगैरे नाही लावत. नाही तर पहिल्या कामामध्ये माझं कसं फ्रेंडली होतं सगळं. तिथे पण आहे तसं, पण मोबाईल अलाउड नाही, कारण तिला मोबाईलला हात लावलेला आवडत नाही काम करताना. मग नाही तर नाही, कशाला, आपल्याला जॉब इम्पॉर्टंट आहे ना, मग त्याच्यासाठी मी नाही मोबाईलला हात लावत आहे. झाले भांडे बिंडे घासून मस्त. भांडे पण आमचे चकाचे घासले बघा मैत्रिणी, सगळे भांडी अशी एकदम दुधासारखी, कुठं डाग नाही काय नाही, सगळे भांडे बिंडे माझे पहिल्यापासून चकचकीत आहे सगळे. मला तर आताही एक मॅडम माझ्या आठवण करतात आणि व्हिडिओ पण बघतात आहे माझ्या. मंगलताई तुम्ही आल्या ना, मला असं वाटतं मी हक्काने तुमच्याकडून हे सगळं करून घेणार आहे. म्हणजे आता कोण करायला लावणार आहे तसं, पण असं ते बोलतात आहे नाही का, तुमची सवय कशी होती भांडी काढणं घासणं. आणि मी जिथं जाते तिथं मैत्रिणीनं माझा असा स्वभाव, मी एकदम हक्काची होऊन जाते ज्याच्याकडे जाते तिथे. माझ्या घरातल्यासारखं भारतीताई म्हणून आहे, त्यांच्याकडे पण मी असं भांडी त्या दिवशी, आता त्यांच्याकडे नवीन कोण आलं तर त्यांना पहिली माझी आठवण करून देतात. मंगलताई अशा होत्या, मंगलताई तशा होत्या, मंगलताईंनी भांडे. आणि माझं महिना झाला, 15 दिवस मी माझ्या कामातनं सुट्टी घेऊन ज्या दिवशी काही काम नसेल त्या दिवशी त्यांचा घरातला पसारा काढायची आणि सगळं क्लीन करून द्यायची त्यांना, मस्त असं क्लीन करायची. आणि मला खूप आवड आहे मैत्रिणी अशी साफसफाई ठेवायची पहिल्यापासून. आताही करते इथं, पण कधी कधी कसं होतं दुखण्यामुळं मन असं हे होतं ना, का मग तेव्हा नको वाटतं. मग तेव्हा आराम, तब्येतीला पण बघितलं पाहिजे, तब्येत पण सांभाळायची. जेव्हा होतं तेव्हा खूप काम करते, जेव्हा बरं नसतं तेव्हा घरातलं करून बाहेरची कामं पण आहे. माझी कामं बघून मला माझं घर बघून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आहे. तर चला मैत्रिणी, आता इथं कचऱ्याची पिशवी, एक ओला कचरा सुका कचरा दोन्ही कचरा आता कामावर जाताना सोबत घेऊन जायचा. आणि अशीच रोजची सकाळची धावपळ असते मैत्रिणी. ज्या कामाला जाणाऱ्या बायका आहेत सर्वांचं तसंच असं, माझं काही कौतुक नाही असं का मीच एकटी करते. सगळ्या स्त्रियांचं, ज्या पण स्त्रिया कामाला जातात त्यांचं असंच रुटीन असणार आहे. पण कसं घरी कोण असलं की बरं वाटतं. मला दुखण्यामध्ये खूप हे वाटलं होतं की परिवार असणं खूप गरजेचं आहे. कारण माझं पण इथं जेव्हा दादा ॲडमिट केलं तेव्हा काकीला पण असं बरं नसतं, हे हॉस्पिटलमध्ये होते, मी पण त्यांच्यासोबत, माझी खूप दगदग व्हायची तिथेच थांबायची मी, तिकडनंच कामाला वगैरे जायची. त्यांच्या जेवणाची सोय होती त्यामुळे मला काही टेन्शन नाही झालं तिथे ऑफिस याच्यामध्ये खोली फॅमिलीला.
पण इथे कसं मैत्रीण असं घरी येऊन जाऊन करून म्हटलं ना, आता इथं काकीची कशी दवाखान्यात सोय नाही जेवणाची वगैरे, तर त्याच्यासाठी टिफिन द्यावा लागतो. चला आता किचन मस्त क्लीन झालं, कचरा जाताना आता घेऊन जाईल. चला तर मग आता स्वतःची तयारी करून घेते माझी मी आणि निघते कामावरती जायला. कपडे पण सुकवून घेतले सगळे वरती. बाहेर अशी थोडीशी बाल्कनी आहे, मस्त कपडे सुकवले. ठीक आहे, अशा काठीने कपडे सुकवायला लागतात, हात पोचत नाही म्हणून अशा वरती काठीने. चला झाले सुकवून आता छान. मस्त मैत्रिणी अशी कपडे छान सुकवली, मस्त तयारी माझी पण करून घेतली मी. आणि आता वरती कामाला जायला 10 वाजले बरोबर. आणि आज उठल्यापासून 1 मिनिटही आराम नाही केला आहे. फटाफट 1 तासात 1.5 तासात कामं आवरवली. 8-8:30ला उठली होती. त्याच्यानंतर पोहे नाश्ता ऑमलेट त्यांचं आवरून दिलं, ते गेले कामावरती. आता माझी तरी इथं स्वतःची तयारी करून घेतली मी. आणि आता बघू 10:30ला निघते, म्हणजे 11 वाजेपर्यंत पोचून जाईल. कारण लवकर आलं तरी पण मॅडम बोलतात लवकर नको येऊ. मग त्यांच्या वेळेत आलं म्हणजे कसं त्यांना गरम जेवण भेटलं पाहिजे नाही का. लवकर गेल्यावरती असं होतं ना, जेवण बनवलं की मग थंड जेवण जेवायला लागेल. ती कसं एकच टाईम जेवते, तर ओव्हनमध्ये वगैरे गरम नाही करते. दुसऱ्या मॅडमचं माझ्या काही टेन्शन नसते. 1 टायमाचं बनवून आलं तर बिचारी 2 टाईम खाते. सगळे डाएटवालेच आहे, दुपारी जेवण घेतात ते, रात्री नाही जेवत हे लोक. तर असं आहे मैत्रिणीनं. बघू आता जाताना मार्केटमध्ये काहीतरी भाजीपाला घ्यायला लागेल, कारण ती मार्केटला गेली नव्हती. एक मॅडमलाही जास्त आळशी आहे, त्या नाही जात, कधी जातात. आणि एकीकडे कसं सगळं ऑनलाईन येतं आहे, तर त्याच्यामुळे एवढं काही न्यायला लागत नाही. आता इकडनं जाताना कॉल करून जायचं, मग जाताना भाजी घेऊन जायला लागेल. नाही तर काल बोलली तशी मला, तुझ्या आवडीने पण काय आणशील ते. आता ती मला माहितीच आहे ना त्यांना काय आवडतं काय नाही, तर मग माझ्या चॉईसने पण बनवू शकते मी, असं काय नाही. चला तर मग छान अशी साधी सिंपल तयारी केली, आवरून घेते आणि कामावर निघते. खूप दगदग होते मैत्रिणीनं, काय करायचं आता जसं आहे तसं. चला तर मग भेटू पुढे. खाली मैत्रिणीनं घरी, आणि येताना आता भेंडीची भाजी घेऊन आली. आज काय मॅडमकडे टिफिन नाही केला, नॉनव्हेज होतं त्यांच्याकडे, त्याच्यामुळं बोलला आता हॉस्पिटलला अलाउड करतील नाही करतील नॉनव्हेज, मग तिथे नाही बनवलं. येताना मस्त भेंडी आणली, धुवून घेतली छान, आणि डाळ ठेवली तोपर्यंत गरम करायला. सकाळी थोडीशी नंतरून डाळ बॉईल करून गेलेली, मग आता तिला फोडणी घालून ठेवली आहे. आणि आता 2 वाजायला आले, तर आज खरं तर उशीरच झालाय, पण आता काय करू, माझ्या कामांनी पण मला टाईम भेटत नाही. आता इथे मस्त भेंडी अशी मस्त बारीक कट करून घेते, डाळ भात आणि भेंडीची भाजी बनवून देते थोडीशी. आता भाऊ येतोय घ्यायला, तर चला आता भेंडी कट करते आणि मस्त भेंडीची भाजी बनवते. इथे छान आता मैत्रिणीनं कढई तापायला ठेवली. कढई तापली आहे, कढईमध्ये जिरं टाकून घेते. दोन 3 हिरव्या मिरच्या कट केलेल्या मस्त धुवून कापून. कांदा, छान मिक्स करून घेते. आणि त्यातच आता मीठ टाकून घेणार आहे, म्हणजे कांदा कसा पटकन लाल होईल. आणि थोडंसं टाकते मीठ, तसं कमीच मीठ घ्यायचं त्यांना.
त्यातच थोडीशी धना पावडर टाकते. सॉरी मैत्रीण, कॉल येत होता त्याच्यामुळे परत आता तिकडं हे आत्ते भाऊ आहे माझा, तो चाललाय हॉस्पिटलला. त्याच्यामुळे मग बोललं तो जर जात असेल तिकडनं तर रोहितला फेरी नसती पडली, टिफिन गेला असता. पण आता तो ऑलरेडी घराच्या बाहेर निघालेला आहे. जाऊ द्या, असू द्या. आता तिथे मग भेंडी टाकून घेतली आहे. कांदा, मिरची, थोडीशी धना पावडर, जिरा, हळद आणि मीठ आणि मस्त आता भेंडी टाकून घेतली. छान आता याला झाकण लावून घेते, एक वाफ काढून घेते आणि मस्त नंतर वरतून थोडीशी सांबार पावडर टाकणार आहे. छान लागते मैत्रिणींनो सांबार पावडर टाकलेली भेंडी किंवा बीन्स. मगाशी मी बनवली आहे, मॅडम जे येते त्याची पण रेसिपी केली आहे आणि प्रॉन कढीची पण केली आहे, रेसिपी टाकली आहे आज मी. व्हिडिओ शूट केले तर मैत्रिणींनो, सगळं शूट काढून आणलंय, पण एडिटिंग करायला टाईम नाही. रात्री पण 11:30 वाजले. तर कालचा पण व्हिडिओ टाकायचा माझा राहून गेला. आता मैत्रिणींना बघू, आज आता मी जात नाही दवाखान्यात, संध्याकाळी जाईल. आता दुपारी थोडासा आराम करते. आता भाऊ आला का त्याच्याकडे डबा घेऊन देते, तो डबा घेऊन जाईल काकीसाठी. आणि मी आता मग थोडासा आराम करेल, जेवेल. इथे डाळ बनवली आहे मस्त आणि भाताचा डबा भरून ठेवलेला आहे. बघा मस्त असं भात पण बनवलाय आणि भेंडीची भाजी आणि डाळ भात. आता काकीचा आजचा टिफिन भाजीच बनली का तयार होतोय. इथे मैत्रिणींना थोडंसं 1-2 ड्रॉप लिंबाचे पण टाकणार आहे मी, म्हणजे कसं भेंडी चिकट नाही होणार आहे. आणि दही असेल तर दही पण चालतं मैत्रिणींनो, दह्याने पण भेंडीची भाजी चिकट होत नाही. अर्धा चमचाच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, मस्त लागते त्याच्याने आणि टेस्ट पण छान येते. आणि इथे आता ऑलमोस्ट बनत आली आहे. मस्त वरतून 1 चमचा असेल सांबार पावडर ती टाकून घेतली आहे आणि थोडीशी आता याला क्रिस्पी करायला ठेवते. आता छान अशी तरी सॉफ्ट झाली आहे मस्त. आता लिंबू पिळ आहे तर हे चिकटपणा त्याचा निघून जाईल. थोडंसं झाकण ठेवते, तसं भेंडीवर झाकण नाही ठेवलं पाहिजे, पण थोडा वेळ ठेवली की जरा कसं नरम होईल आणि मग क्रिस्पी करून घेते. बघू शकता मैत्रिणी, एकदम फुली फुली झाली आहे बघा, चिकट नाही. जेवढं तार दिसत होती एकही आता तार त्याला असं चिकटपणा राहिलेला नाही आहे. आणि हे लिंबाने जातं हे टीप्स पण समजू शकता, दही किंवा लिंबू. आणि छान आता भेंडी पण शिजली गेली, सॉफ्ट झाली आहे. आता अशी मंद आचेवरती थोडीशी ठेवून देणार, म्हणजे कशी क्रिस्पी झाली तर छान आवडते. आणि भेंडीचे पण भरपूर भाज्या आहेत माझ्याकडं, भरपूर रेसिपी आहे. टोमॅटोमधली बनवते, कधी क्रिस्पी फ्राय, मी दाखवेल पुढे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आता छान याला क्रिस्पी करून घेते आणि मस्त पॅक करते टिफिन. भावाला फोन करून बोलवून घेते तोपर्यंत, म्हणजे त्याचं पण येईल. तो डबा पण झालेला आहे आता ऑलमोस्ट, तर तो घेऊन जाईल डबा. आणि ऑलरेडी 2:30 वाजायला आले, तर उशीर झाले आणि मला पण जेवायचं. आता काकींच्या तब्येतीसोबत मला माझ्याही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, कारण कामं दोन्हीकडं पण तिकडं गेले. त्या कामावरती पहिलं गेल्या 3 बारीक बारीक भाकरी टाकल्या, थोडंसं पिठलं बनवलं, मेथीची भाजी बनवली. नंतर इकडच्या कामामध्ये बीन्स बनवले, प्रॉन बनवले आणि राईस बनवलं प्लेन. आता इथे येऊन भेंडीची भाजी, परत साईडला थोडासा भात लावून ठेवला आहे. भाऊ जर जेवायचा असेल तर त्याला पण जेवण पाठवेल आणि मग मी नंतर जेवते. आता तो डबा घेऊन गेला का, इथे आता काकीचा डबा पॅक झाला आहे, भाजी भरायची आहे. आणि मग तो डबा घेऊन गेला की मी आरामात जेवते. आणि अजून मी पाणी पण नाही पिले, आता मला तहान एवढी लागली आहे. येताना आली पिऊन मॅडमकडनं, पण आता पिते परत. तर चला मैत्रिणी, असे धावपळीचे व्हिडिओ आहे, धावपळीची जीवन आहे आपलं. आता बघू काकीला उद्या सोडलं तर बरंच आहे, सोडलं म्हणजे कसं घरी असल्यावरती टेन्शन नाही एवढं, नाही का. चला मग आता झालेली भेंडीची भाजी तरी तयार. मस्त आराम केला मैत्रिणीनं, दुपारी झोपली छान. भाऊ कामातनं आल्यावरती मग भेंडीची भाजी केली, डाळ भात वगैरे केला आणि मग भाऊ आला होता, त्याला डबा दिला, त्याने घेऊन गेला तो. छान मस्त झोप काढली पहिली तर, आणि झोप काढली तर कशी फ्रेश वाटते जरा. आणि मस्त मग उठून माझी स्वतःची मी तयारी केली, घरबीर आवरले आता. आणि स्वयंपाक आहे दुपारचा मैत्रिणी, आता स्वयंपाक नाही करायचा आहे. आणि काकीला पण कॉल केला होता तर काकी बोली मंगल
डबा नको देऊ, माझं पोट मला गच्च गच्च वाटतं. मी बोललो डॉक्टरांना विचारून घ्या काय असेल तर, म्हणजे औषध देतील नाही का तुम्हाला, म्हणजे पोटबीट साफ होईल. आणि पाहिजे तर तिथं थोडेसे राऊंड बिवून पण मारत जा हॉस्पिटलमध्ये. तर आता डब्याचं तरी आता काही संध्याकाळी टेन्शन नाही. बोले दुपारी तू डबा दिला मी खाल्ला नाही, तो खाऊन घेईल मी. आणि मग आता बघू, आता आराम आहे संध्याकाळी, तरी मला आता आराम आहे. आज काही नाही काम संध्याकाळी. आणि मी सकाळी सगळं काम आवरलं, झाली थोडीशी दगदग होते, धावपळ होते, पण सकाळी सगळं कपडे वगैरे सुकून गेले होते, गरबीर आवरून गेले होते सगळं. सकाळी आल्यावरती मग दुपारी भेंडीची भाजी केलेली, भात केलाय तो पण आहे. मला वाटलं भाऊ येऊन आल्यावरती जेवलवरती, पण तो खालूनच गेला, तर मग तो पण भात आहे. आणि डाळ पण आहे थोडीशी. आणि बघेल मग काय लागलं तर काहीतरी करेल थोडंसं भाजी बिजी, पण नाही लागणार करायला, कारण एवढं जेवण माझ्या घरात खपलं जात नाही आणि मग वेस्ट होतं, मग त्याच्यापेक्षा नाही केलेलं बरं. तर मग असं. आणि उद्या काकीला सोडणार आहे, त्यामुळे उद्याचं काही टेन्शन नाही. चला मैत्रिणीनं, मग आजचा दिवस असा आहे. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणीनं, कसा नाही. आणि नक्की माझे व्हिडिओ बघत जा मैत्रिणीनं, छान रेसिपी असतात आहे, मस्त मी रेसिपी टाकले ते. आज पण 2 व्हिडिओ मी टाकले ते रेसिपीचं, बीन्सची भाजी आणि प्रॉन्स कढी. छान साधे सिंपल आहे सगळं, कामातच बनवलेलं आहे, पण मस्त साधे सिंपल बनवलेलं आहे. आणि छान माझे व्हिडिओ बघून मस्त कमेंट करत जा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला सांगत जा कमेंट करून. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि जेणेकरून मैत्रिणी पटापट सबस्क्राईब करा, की आपला 1000चा टप्पा गाठला पाहिजे पटापट. आणि एका घरातले जरी असतील तरी पण पटापट पुढं व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सबस्क्राईब करतील माझ्या चॅनलला. आणि असेच आपल्या नातेवाईकांना माझे व्हिडिओ शेअर करत राहा, माझ्या रेसिपी बघत राहा, खाऊ घालत राहा, तुम्ही पण खात राहा आणि खुश राहा मैत्रिणींनो. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये, बाय.